एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। आपण वडेगाव या संगमाच्या तीरावरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी जे आमचे संत बाबाजी होते त्यांच्या सानिध्यात त्यांनी घरदार सोडून ह्या ठिकाणी त्यांनी वास्तवास राहिले आणि या संदर्भात त्यांचं मंदिरसुद्धा आहे। आपण त्या मंदिराच्या संदर्भात व या जागेच्या संदर्भात त्यांना विचारूया की कशा पद्धतीनं तुमच्यासोबत काय झालं। 2011-2000 पासून मला योग लाभल्यामुळे सर्व साधू संतांच्या विचारांनी संत सती महात्मांच्या सर्व ग्रंथ इतिहास यांनी मला हा योग लाभला। तरी पण मी 11-2-2000 पासून ह्या ठिकाणी तपाच्या माध्यमातून ज्ञान भक्ती वैराग्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी 2009-2010 2013ला नोंदणी करून 2016 ते 2022 पर्यंत त्याचा हे करून 2022ला मला ग्रामपंचायत या ठिकाणी सभेमध्ये बोलवण्यात आलं। त्यांना म्हणला एवढी काय जागा बाकीची फ्री आहे त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी करा, नाही तो तुम्हाला सोपलेला आहे। मी या बाजूला राहत आहे, माझी हे नेमकी जागा सोडून द्या। पर ये न ऐकतानी त्या सरपंच साहेबाच्या पतीने जबरदस्ती मला यप शब्द म्हणून त्या ग्रामपंचायतमध्ये याला लात मारून हाकालून द्या, याची कोणी नको आहे का असे म्हणल्यामुळे दुसऱ्या दिवशी JCB आणून या माझ्या प्लॉटला सवान करून दिलं। सवान करून दिल्यानंतर मी नेसनाबूत होऊन माझं मार्गामध्ये आडवा झाल्यानंतर आता मी 2022 ते 2024 पर्यंत आणि 2025 2004 2002 आणि या 26चा कार्यक्रम 5 तारीखनं 2026 हा राबवत आहे। याच नित्याने मी सिर्फ या ठिकाणी संत म्हणून त्या पदाचे कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहे। तर बाबाजी जे तुमचे मंदिर आहे, तुम्ही आतापर्यंत इथे होते आणि हा पूर्ण कचरा काडी दिसत आहे, यामध्ये तुम्ही याला म्हणजे तुम्ही पुढे काय करायचं तुमचं प्लॅनिंग आहे? मला या मंदिराच्या तपोभूमी नात्यानं सर्व साधू संतांच्या आणि सर्व हरिभक्तांच्या सर्व जाती धर्म पंथांच्या नावानं जीवन नामस्कीर्तनम साधन पै सोपे जडातील पापे जन्मांतरीचे वंश परंपरेने या गंगा तटाचा वंश परंपरा चालत राहो या नीतीने याचा मी डेव्हलपमेंट करण्यासाठी तयार आहे। त्यानंतर त्यांचे भावी भक्त सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। काय नाव आहे तुमचं? पंढरी संताजी चित्रू। काय तुम्ही काय म्हणाल या मंदिराला म्हणजे डेव्हलपमेंट करायचं किंवा तुम्ही यांच्यासोबत कधीपासून जुळलेले आहेत? पहिलेपासूनच जुळले आहे 2000 पासून। असं का? तुमचं पण या श्रद्धास्थान या मंदिरावर आहे? तर तुम्हाला काय वाटते याच्या सरपंचांनी जे केलं त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आम्ही का म्हणून आमच्या मंदिर जसा आहे तसा बनावाची आमची इच्छा आहे। ती आमच्या उत्पादनच येथे झालेले आहे असं समजा। आम्ही याला जसा पहिले होता तसा उपस्थित करून याला असं तुमचं म्हणणं आहे? हो। तुमचं नाव काय? माझे राजेंद्र काशीराम उरकुडे, राहणार मुल्ला। तुम्ही पण ह्या पण मंदिरात तुम्ही पण येत होते का? मी येत पण होतो 4-5 वर्षापूर्वी आलो, मग आता गेल्या वर्षीपासून नाही आलो। काही साधनच नाही तर नाही आलो मी। बरं, तुम्हाला पण वाटते की हा मंदिर व्यवस्थित झाला पाहिजे? आपल्या एरियामध्ये भावभक्तीच्या मंदिर झाल्या पाहिजे असं आहे। तर या ठिकाणी त्यांचे भाविभक्त सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। त्यांचं पण म्हणणं आहे की ह्या मंदिराचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि हा डेव्हलपमेंट होऊन या ठिकाणी जे भक्तिभाव श्रद्धाळू लोक येतात त्यांचं व्यवस्थित नियोजन झाल्यासाठी, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी हा काम होणे आवश्यक आहे असं या भाविभक्तांचं म्हणणं सुद्धा आहे।